नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिकेमध्ये सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्या संदर्भात व्हिडिओ आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ही जी भरती आहे याच्यामध्ये सरळ सेवा भरती असणार आहे आणि याच्यामध्ये विविध पदांची ही जाहिरात आहे. त्यामध्ये आपण परीक्षा शुल्क बघितले तर परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी ₹1000 आणि मागास प्रवर्गासाठी ₹900 इतके आहे. त्यानंतर याची अर्ज सुरू होण्याची तारीख जी आहे ती तुम्ही इथे पाहू शकता. 22 डिसेंबर पासून तुमचे अर्ज सुरू होणार आहेत. ते 14 जानेवारीपर्यंत अर्जाची अंतिम दिनांक असणार आहे. त्यानंतर परीक्षा शुल्कची पण 14 जानेवारी 2024 पर्यंत अंतिम दिनांक असणार आहे. त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेची दिनांक ही जानेवारी किंवा फेब्रुवारी 2024 संभाव्य म्हणलं आहे. म्हणजे अजून त्यांनी परीक्षेची तारीख दिली नाही आणि याच्यामध्ये भरपूर विविध पदे आहेत मित्रांनो. पर्यावरण संवर्धन अधिकारी श्रेणी अ, त्यानंतर सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन श्रेणी अ, वैद्यकीय अधीक्षक, विधी अधिकारी आणि अग्निशमन केंद्र अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंताच्या विभागानुसार जागा आहेत. कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी, स्थापत्य असेल, त्यानंतर औषध निर्माता, फार्मासिस्ट श्रेणी क असेल, कर अधीक्षक असेल आणि सहाय्यक कर अधीक्षक श्रेणी क, कर निरीक्षक, त्या पुन्हा चालक, यंत्रचालक, फायरमन श्रेणी क, लिपिक टंकलेखक, त्यानंतर वॉलमॅन श्रेणी क एवढे पद या सर्व सेवा भरतीमध्ये असणार आहेत. त्यानंतर आपण याचे रिक्त पदांची जागा पाहूयात. किती वॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये पहिलं पद आहे पर्यावरण संवर्धन अधिकारी. पर्यावरण संवर्धन अधिकारी श्रेणी अ ची एक रिक्त पद आहे. त्यानंतर सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन याचं एक रिक्त पद आहे. वैद्यकीय अधीक्षकचं एक जागा आहे. विधी अधिकारीची एक जागा आहे. अग्निशमन अधिकारीची एक जागा आहे आणि त्यानंतर शाखा अभियंत्याची 2 जागा आहेत आणि कनिष्ठ अभियंता स्थापत्याचे 4 जागा रिक्त आहेत आणि कनिष्ठ अभियंता पापू याची 4 जागा रिक्त आहेत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकीच्या 1 जागा रिक्त आहेत. त्यानंतर औषध निर्माता फार्मासिस्टचे 1 पद रिक्त आहे. कर अधीक्षकचे 2 पद रिक्त आहेत आणि सहाय्यक कर अधीक्षकचे 4 पद रिक्त आहेत. कर निरीक्षकचे 4 पद रिक्त आहेत आणि यंत्रचालकचे 9 पद रिक्त आहेत एकूण आणि त्यांनी ते कॅटेगरी वाईज त्यांनी ते पदांचं माहिती दिली आहे आणि त्यानंतर फायरमॅनचे 30 पद रिक्त आहेत आणि लिपिक टंकलेखकचे 10 पद रिक्त आहेत. वॉलमॅनचे 4 पद रिक्त आहेत. एकूण हे 17 संवर्गातील रिक्त पदांची जाहिरात आहे. तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर त्यांनी ती वेतन श्रेणी दिली आहे. पर्यावरण संवर्धन अधिकारीची S20 लेव्हलची आहे. 56,100 ते 1,77,500 इतकी वेतन श्रेणी आहे. त्यानंतर सिस्टीम मॅनेजर ई प्रशासनचं पेमेंट आपण बघितलं तर S15 लेव्हल 41,800 ते 1,32,300. नंतर S15 लेव्हल आहे. वैद्यकीय अधीक्षक मनपा दवाखाने विभागला 41,800 ते 1,32,300. त्यानंतर शाखा अभियंता स्थापत्य साठी 41,800 ते 1,32,300 S15 लेव्हल. विधी अधिकारीसाठी पण S15 लेव्हल आहे. अग्निशमन केंद्र अधिकारीसाठी S15 आहे. त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी S14 लेव्हल आहे. S14 लेव्हल हे कर अधीक्षक, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि कनिष्ठ अभियंता पापू यासाठी आहे. त्यानंतर औषध निर्माता फार्मासिस्टसाठी S13 लेव्हलचं पेमेंट आहे. सहाय्यक कर अधीक्षकसाठी पण S13 लेव्हलचं पेमेंट आहे. कर निरीक्षकसाठी S10 लेव्हलचं आहे. 29,200 ते 92,300. चालक यंत्र चालकसाठी 19,900 ते 63,200 आणि S6 लेव्हलचं पेमेंट आहे. लिपिक टंकलेखक या पदासाठी. फायरमॅनसाठी S15 आहे आणि वॉलमॅनसाठी S1 लेव्हलचं पेमेंट आहे. त्यानंतर इथे त्यांनी शैक्षणिक पात्रता दिली आहे. तुम्ही पाहू शकता पर्यावरण अभियांत्रिकी सेवा श्रेणी 1 या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. त्यानंतर MSCID आणि DOEEACC सोसायटीचे अधिकृत CCC किंवा OABC स्तरपैकी कोणताही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि पर्यावरण क्षेत्रातील किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. परीक्षा सेवेसाठी तुमच्याकडे संगणक विषयासह BE, BTech, MCA आणि MSCID सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. एवढी डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर वैद्यकीय सेवेसाठी MBBS आणि अभियांत्रिकी सेवेसाठी BE सिव्हिल इंजिनिअरिंग असणं गरजेचं आहे. MSCID सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि विधी सेवा श्रेणी 2 साठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त विधी शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. त्यानंतर अग्निशमन सेवा त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालते आणि राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून BE फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सेक्शन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम
अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका उत्तीर्ण असावा. अभियांत्रिकी सेवा 3 साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी असणं गरजेचं आहे. त्यानंतर अभियांत्रिकी सेवा 3 यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी असणं गरजेचं आहे. त्यानंतर अभियांत्रिकी सेवा 3 याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी तुम्हाला BE मेकॅनिक्स एवढं तुमच्याकडे इंजिनिअरची डिग्री असणं गरजेचं आहे. त्यानंतर कर अधीक्षकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. औषध निर्माता फार्मसिस्टसाठी तुमच्याकडे HSC उत्तीर्ण त्यानंतर B.Pharm तुमचं असणं गरजेचं आहे. आणि प्रशासकीय सेवा त्यामध्ये सहाय्यक कर अधीक्षक याच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालते. कर निरीक्षकसाठी पण तोच एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आणि चालक यंत्र चालकसाठी SSC उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर त्यांनी ते अनुभव दिला आहे आणि ते शारीरिक पात्रता दिली आहे आणि वयोमर्यादा दिली आहे. टंकलेखसाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची डिग्री असणं आवश्यक आहे आणि 30 शब्द प्रति मिनिट आणि 40 शब्द प्रति मिनिट तुमच्याकडे इंग्रजी आणि मराठी टायपिंग असणं आवश्यक आहे. आणि फायरमॅनसाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण आहे. त्यानंतर शारीरिक पात्रता वयोमर्यादा त्यांनी ती दिली आहे. आणि वॉलमॅनसाठी तुम्हाला SSC उत्तीर्ण गरजेचं आहे. आणि त्यानंतर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर मित्रांनो ह्या सर्व पदांसाठी त्यांनी MSCID सर्टिफिकेट कंपल्सरी केलं आहे. तुम्ही पाहू शकता. प्रत्येक मित्रांनो वयोमर्यादा जी असणार आहे ती किमान 18 पासून कमाल वयोमर्यादा अमागाससाठी 38, त्यानंतर मागासवर्गीयसाठी व अनाथ अधोगतीसाठी 43, त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता प्रावीण्यप्राप्त खेळाडू कमाल वयोमर्यादा 43, दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त कमाल वयोमर्यादा 45, माजी सैनिकसाठी झालेली सेवा प्लस 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवार कमाल वयोमर्यादा 45, पदवीधर अंशकालीनसाठी 55, त्यानंतर प्रकल्पग्रस्तसाठी 45 इतकी वयोमर्यादा असणं गरजेचं आहे. या जाहिरातीमध्ये मित्रांनो त्यांनी परीक्षेचा पॅटर्न पण दिला आहे. तुम्ही पाहू शकता एक्झाम पॅटर्न आहे हा. प्रत्येक पदानुसार हा परीक्षेचा पॅटर्न दिला आहे. तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये जे टेक्निकल पोस्ट आहेत त्यासाठी तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत आणि जे नॉन टेक्निकल पोस्ट आहेत यांच्यासाठी इंग्रजी, मराठी, बुद्धिमत्ता चाचणी, मॅथ्स हे विषय असणार आहेत. आणि त्यानंतर त्यांनी ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ह्या पॅटर्न असणार आहे. मित्रांनो ही माहिती होती लातूर महानगरपालिका भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.